तर हे बघा काय झालंय, मम्माचा आज इवूमुळे लक्षच नाही पासून तिने 2-3 वेळा पॉटी केली आहे, पण ती थोडीशी अनकम्फर्टेबल आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि सकाळ झाली आहे आणि वाजलेत बघा किती, 1 वाजला. मम्मा इकडे उठली आहे, मम्मा आता जेवणाच्या तयारीला लागली आहे. इवूला इकडे ठेवलं आहे. आज थोडासा इवू अपसेट आहे, कारण का आज थोडंसं इवूचा पोट थोडंसं हे आहे, कारण का इवूला डायजेस्ट नाही झालं. इवू पॉटी करताना लय म्हणजे ती लय प्रेशर लावते, त्याच्यामुळे खूप चिडचिड करते ती. तर मम्मा बोलते की असं होतं लहान बाळांमध्ये, कारण का त्यांचा डायजेस्टिव्ह सिस्टम तेवढा अजून डेव्हलप नसतं झालेलं, तेवढा अजून होत असतं, त्याच्यामुळे त्यांना थोडा त्रास होतो, कारण का ते खायला जे सुरू केलेलं असतं. कदाचित आमच्या खाण्यामध्येच काहीतरी असेल हा ना लोकू, ज्यांनी तिला थोडंसं पोटामध्ये हेवी झालं असेल आणि ते पॉटीला त्रास होत असेल. तर बघूया, आज तर आजचा दिवस तर थोडासा उशिरा स्टार्ट झाला, कारण का इवू उठतानाच रडत रडत उठलेली. तर ठीक आहे, आता तर हाय ठीक, तर थोडी खेळते ती. तर आता मम्मा जेवणाची तयारी करते. काय बनवणार आहेस लोक? आज तर एवढा लेट झाला. आज असणार मम्माची फेवरेट भाजी मला वाटतं, जी म्हणजे असणार आहे बटाटा. है ना लोकू? मूड नाही वर्ष असं ना, मन नाही लागत. ते तर झालं असेल, पण ते असं आता होत राहणार आहे लोकू. तिला पण आपल्याला पण सगळ्या गोष्टींवर स्ट्रॉंग राहायला लागणार. आता इवूला आपल्यालाच बघायला लागणार ना. तर ठीक आहे, चला आता दिवस सुरू झाला आपला. बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय करायला भेटतं, कारण का आज सगळ्याच गोष्टीला लेट होणार आहे. म्हणजे आज तिला आपण खायला पण देणार नाही आहोत, फक्त आपण तिला फिडिंगवर आणि फ्रूटवर ठेवणार आहोत. कारण का आम्ही डॉक्टरला विचारले, तर डॉक्टर बोलले की थोडं तिला कमी क्वांटिटीमध्ये द्या किंवा थोड्या वेळ तुम्ही ऑब्झर्व करा. तर आपण ठीक आहे, आज तर तिला सकाळचं तर आता देणार नाही आहोत. आता थोड्या वेळाने आपण घेऊया तिला आंघोळीसाठी वगैरे, मग त्याच्यानंतर मम्मा तिला फिडिंग करूनच झोपवेल आज. तर आता हाय थोडी खेळते. त्यापासून तिने 2-3 वेळा पॉटी केली आहे, पण ती थोडीशी अनकम्फर्टेबल आहे. तर काय प्रॉब्लेम नाही. तर आज चला, आता मम्मा करेल जेवण, आपण बसूया इवू सोबत थोड्या वेळ आणि मग घेऊया तिला थोड्या वेळाने आंघोळीसाठी वगैरे. तर इवूना फिडिंग करता करता झोपली, कारण का आज आपण तिला खाऊ नव्हतं भरवणार ना, तर ती अशीच मम्मा तिला फिडिंग करत तर ती झोपली आहे. पण आपण तिला आता स्वेडल करणार आहोत, कारण का असंच नाही झोपवणार आहोत. स्वेडल करूया, तिला झोपवूया डायरेक्ट. किती गोड वाटतंय बघा. थोडीशी अनकम्फर्टेबल होती ना आज, त्याच्यामुळे मम्माचा पण चेहरा उतरलाय थोडा. हे होत राहतं ना, तर मम्माने स्ट्रॉंग राहायला पाहिजे. तर मम्माच बघा कसं आहे. तर हे बघा काय झालंय, मम्माचा आज इवूमुळे लक्षच नाही, पूर्ण मसाला पाडलाय. मम्मा काय झालं तुला? आता आपण आता फ्रेश वगैरे झालं आणि मम्मा जेवण करायला घेतलेलं मम्माने, तर मम्माच्या हातातून डब्बा सटकला, तर हे सगळं पडला, मसाला वगैरे सगळीकडे पडला. तर आता मम्माचं जरासं आज मूड थोडा अपसेट आहे. इवू अशी सकाळ सकाळ रडत रडत उठली आणि तिचा थोडंसं डिस्टर्ब आहे इवू, म्हणून मम्मा पण डिस्टर्ब आहे. तर ठीक आहे, चला आता तर मम्माने भाजी बनवली, बटाट्याची भाजी. आपण ऑमलेट खाणार आहे, तर आपलं आता मम्माची भाजी झाल्यावर आपण ऑमलेट बनवूया, मग जेवण करून घेऊया. आणि आज आपल्याला खूप उशीर झाला आहे, त्याच्यामुळे आपला ऑफिस पण चालू झालं. अजून 2:15 वाजलेत आणि आपलं ऑफिस चालू झालं आहे. तर आता आपण ऑफिस करूया, मग त्याच्यानंतर सोबत सोबत साईड बाय साईड करून जेवण करून घेऊया. तर चला, आजचा दिवस असाच होणार आहे. मम्मा काय मूडमध्ये दिसत नाही, आता सगळं साफ करत बसली. सगळ्या डब्या बिब्यांवर पडलं ते बघा, त्याच्यावर पण आतमध्ये पण पडलं. मम्माला आता हे सगळं साफ करायला लागेल. चला आपण पण हेल्प करूया, पटपट करूया आणि मग जेवण पण करून घेऊया. तर आता आपली प्लेट इकडे रेडी आहे. आपण डाळ राईस घेतला आहे आणि ऑमलेट बनवलं आहे, आणि मम्माने इकडे मम्माची फेवरेट बटाट्याची भाजी बनवली आहे. आणि आज मम्मा तुला झोपायला नाही भेटणार, भेटेल आणि इवू उठेल आता थोड्या टाईममध्ये, तिला भूक लागेल.
आज इबूचं काय नीट झालंच नाही. अशी पण ती फिडिंग पण तिचं नीट झालं नाही, कारण का ती झोप येत होती तिला, तर ती फिडिंग करता करता झोपली. तिला किती ट्राय करत होतं उठवायला पण उठतच नव्हती. आणि आपलं पण आता ऑफिस चालू झालं आहे, तर चला आता पटापट जेवण करून घेऊया. आणि वाजलेच 4:45. आपल्याला इबूचा आवाज येतो बघा, तिथे जाळीमधून बाहेर आली आहे. आता हे जर मम्माला दाखवलं ना, मम्मा पहिलीच बोलत होते की हे नको ठेवूया आपण, कारण का ह्याच्यामधून ती बाहेर येते. आणि हे आता असं बघितलं ना तर मम्मा पक्का रागवेल. हे बघा उठली आहे, तिचं भूक पण लागली असेल तिला, कारण का ती मगाशी जास्त फिडिंग करून नव्हती झोपलेली. चला आता तिला जरा ओपन करूया. पण गेले आणि ती बघा कशी खेळते कपड्यांबरोबर. एवढी अशी झोपली की बघा तिच्या गालावरनं पूर्ण निशाण आलं. आता तिला खूप भूक लागली असेल, तर आता आपण मम्माला उठूया तिला फीडिंग करायला. तर मम्मा तिकडे झोपलेली, मम्माचं आज ऑफिस असणार आहे ना, तर म्हणून मम्मा पण झोपलेली. पण इवूचा आवाज आला की लगेच आली आहे मम्मा. आणि मम्माला मी ते दाखवलं, मम्मा पण बोलायला लागले की नको ठेवायला. जाळीतून बाहेर आलास? ए गुडो, ए बुग्ग, चावून टाका हिला. तर आता मम्माने इवूला फ्रेश पण केलं आणि फीडिंग पण झाली इवूची. इवूने आता कुठे जाऊन सकाळपासून आता थोडंसं पोटभर खाल्लं आहे. सकाळपासून ती जास्त काय खात नव्हती. झोपताना पण तिने जास्त कुठे फीडिंग नव्हतं केलेलं, पण आता तिने खाल्लं दूध, म्हणजे प्रॉपर फीडिंग वगैरे केली आहे. मम्माने तिला चेंज पण केलं आहे आणि मम्माचं पण ऑफिस चालू झालं आणि आपलं पण ऑफिस चालू झालं आहे. तर आता आपण इबूला बाहेर घेऊन जाणार आहात हॉलमध्ये आणि तिथे ठेवणार आहात, म्हणजे आपल्या दोघांचं तिच्यावर लक्ष राहील आणि ती एकटी तिकडे खेळेल पण. तर चला आता आपण तिला बाहेर घेऊन जाऊया. ओ रे बबू हाय, थोडीशी मूडमध्ये आता, थोडीशी फ्रेश उठली आहे ती. तर चला आता तिला थोड्या वेळ मोकळं खेळून देऊया. तर मम्मा बोलली आहे की तिला आपण जराशा शिरा देऊया, तर मम्माने थोडा शिरा बनवला, तर आपण तिला देऊया. हा बघा इकडे ठेवला. आणि इबूला असं वाटतंय की झोप पण येते, तिला भूक पण लागली आणि झोप पण येते असं वाटतंय. आपण आता तिला भरवणार आहोत, बघूया ती किती खाते आणि किती नाही, आणि झोपते की नाही ते पण बघूया. तर चला आता तिला खुर्चीवर बसवतो आणि भरवतो तिला. मम्मा तर नाही भरवणार आहे, कारण का मम्माचं ऑफिस चालू आहे, माझं पण चालू आहे, पण मी थोडासा मध्ये उठून इबूचा हे करून मग परत ऑफिस चालू करेन. तर बऱ्यापैकी इबूने खाऊ खाल्ला आणि तिला शेवटी लास्टला मम्मा आलेली, मम्माने तिला खेळवलं तेव्हाच तिने खाल्ला. आता तिला ह्याच्यात बसायचं नाही, तर आपण तिला जरा बाहेर काढूया. ती बघा आता मम्मा थोडासा ब्रेक घेऊन आली आहे. इबूला झोपवणार आहे बोलते मम्मा. मम्मा तू झोपवणार आहे की मी झोपवू? तर कारण का मम्माला उठायला भेटत नाही ना, तर आणि आता इबूला झोप पण आली आहे, तर आपण करणार आहोत स्वेडल. आणि स्वेडल करून मी तिला झोपवतो, मम्मा करेल ऑफिस आणि मग मी इबूला झोपवून मग करेन ऑफिस. तर चला आता तिला स्वेडल करूया पटकन. तर आता केलं आपण इबूला स्वेडल. तर मम्माने आपल्यासाठी इकडे कॉफी बनवली आहे आणि मम्मा पण पिते आहे कॉफी. मम्मा इकडे बसली आहे. आपल्या ऑफिसचा जरा ब्रेक झाला म्हणून आपण थोडंसं कॉफी वगैरे पिऊन घेऊया. इबू तर काय उठली नाही आहे अजून, इबू अजून पण झोपली आहे. थोड्या वेळ अजून झोपून देऊया. ती उठायच्या अगोदर कॉफी वगैरे पिऊन घेऊया. ती उठली की मग तिच्यासाठी मम्माने इकडे खाऊ ठेवला आहे. इकडे हे बघा मम्मा तिचा खाऊ बनवते. तर खाऊ बनला की तिला आपण भरूया, तिथपर्यंत झोपून देऊया. आपण आपली कॉफी पिऊन ऑफिस संपूया पटापट ती उठण्याच्या अगोदर. तर आता आपण ऑफिस करत होता, ह्या मम्माला आवाज आला. मम्माने सांगितलं की आपल्याला इबू उठले. आपण चेक करूया. इबू हाय हाय. ती बघा कशी टर्न झाली आहे. तिचा हात अजून स्वेडल आहे. थांबा आपण तिला ओपन करूया मग भेटूया. स्वेडल ओपन केल्या गेल्या बघा ती, ते बघा फ्रेश उठला बाबू, फ्रेश उठली आहे इबू, फ्रेश उठली आहे बाबू. मम्मा आली बघा इबूला भेटायला. धुबूक पडशील काय? धुबूक पडतोय का करत होता? डाळ भाजी खातो ना थोडासा, भूक लागली आहे. भूक लागते मला सांगते, भूक लागली मम्मा.
पुढे काय झालं विषयला तर ती आता खाऊन पण झोपलेली ना, तर चांगली झोपलेली. नाही बोलली तरी 2 तास झोपलेली. शिरा खाल्लेला ना तिने. तर बघूया अजून. तर ती काल सकाळपासून अजूनपर्यंत तर तिने परत बॉटीला असा प्रेशर नाही दिला आहे, म्हणून ती थोडंसं खातं आहे. आपण तिला हळू म्हणजे कमी प्रमाणात भरवतं, कारण का आज आपण विचार केला की तिला थोडासा आज पोटाला आरामच द्यायचा. म्हणजे आम्ही तिला जास्त फिडिंगवरच ठेवतो आज. पण आपण आता दिलं आहे. आता थोड्या वेळाने तिला डाळ भात पण बनवला, तो पण देणार आहोत. थोडंच, जास्त नाही देणार. तर आहे सध्या मूडमध्ये तर आहे. सकाळी एकदमच शांत झालेली. तर आता आपण इवूला इकडे चेअरवर बसवलं आहे आणि मम्माने दिलं आपल्याला तिला खाऊ भरवायला. तिचं आता लास्ट मील असणार आहे, डाळ भात असणार आहे. तर हा बघा इकडे मम्मा घेऊन आली. आणि ह्याच्यानंतर मग रात्री आपण फक्त तिला फीडिंग करून झोपवणार आहोत. तर चला आता मम्मा जाईल ऑफिस करायला, आपण तिला पटकन भरून घेऊया. खाते तरी मम्मा भरवते तर मस्त खाते बघा. ठीक आहे. तर शेवटला मम्मालाच बसायला लागला, कारण का नंतर ती खूप मस्ती करत होती खाण्यासाठी. तर मम्मा बसली, तर मम्माने पूर्ण फिनिश केलंय. आता मम्मा थोडंसं तिला पाणी पाजते. तर आता इवूचं खाऊन झालंय. इवूचं जेवण झालं तर आपण पण आता जेवण करणार आहोत, कारण का मम्मा पण आता ब्रेक घेते बोलली. तर आपलं पण जेवण गरम झालंय. तर आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओ झालं बा संपा.